आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आणि हे आपल्या भागातील जवळच ज्या भागामध्ये विठ्ठल मंदिर आहे आणि ते क्षेत्र म्हणजे पंढरपूर आणि या पंढरी नगरीमध्येच राजमाता जिजामाता उद्यान आहे आणि त्या उद्यानामध्ये मी आज उभा आहे आणि ह्या उद्यानामध्ये आपल्याला मनोरंजनाच्या लहान मुलांच्या तसेच सर्वांनाच आनंद घेता येईल अशा ठिकाणात आपण आज उभा आहोत आणि मी तुम्हाला आज या ठिकाणी त्या उद्यानामध्ये जे काय बाबी आहेत ज्यामध्ये विरंगुळा क्षण आहेत, लहान मुलांसाठी खेळणी आहेत आणि खेळण्याची साधनं देखील आहेत, तसेच कारंजे आहेत आणि विशेष म्हणजे इथे राजगड असेल, रायगड असेल, शिवनेरी असेल, लोहगड असेल अशा गडांची भिंतीचित्रे आहेत जी अतिशय सुरेख आहेत आणि पंढरपूर नगर परिषदेने इथल्या लोकांसाठी हे सुसज्ज असे उद्यान उभं केलं आहे आणि इथली सर्व काही जी ग्रामस्थ मंडळी आहे, इथले पब्लिक या उद्यानामध्ये दुपारी 4:30 ते रात्री 8:30पर्यंत या उद्यानामध्ये विरंगुळा आणि आनंद यासाठी अनुभवासाठी येत असतात. आज आपण पाहतोय, मी तुम्हाला वरून दाखवतो या उद्यानामध्ये असं स्टेज आणि हे स्वतः अशी विरंगुळ्यासाठी सजतात. आपल्या एकूणच जीवनातून स्वतःला आनंद घेता येईल अशासाठी ते जमतात, याचा मनमुराद आनंद घेत आहेत. अशा प्रकारचं उद्यान पंढरपूरसारख्या ठिकाणी आहे. खरं तर याला सर्वांनी भेट दिली पाहिजे आहे. नगर परिषदेचं या ठिकाणी बहुत तसं लक्ष देखील असते आणि अतिशय सुरेख वातावरण आहे, आनंदी वातावरण आहे आणि शांततेच्या वातावरणामध्ये अनेकांना इथं आनंद घेता येतो आहे, मनमुराद आनंद घेता येतो आहे, हे आपल्याला पाहायला मिळते. नगर परिषदेचं मी खरंच मन भरून कौतुक करतो की या ठिकाणी कारंज्याची वगैरे सोय ठेवल्यामुळे रात्रीच्या वेळेला या ठिकाणी अजून सुरेख वातावरण असणार आहे. ते तुम्हाला अनुभवता देखील येईल. ज्यावेळी तुम्ही पंढरपूरला या तीर्थक्षेत्राला भेट द्याल त्यावेळी या उद्यानाला नक्कीच भेट द्या. आपल्या जवळच असणारं अतिशय सुरेख असं हे उद्यान आहे, राजमाता जिजामाता उद्यान. हे लक्षात ठेवा आणि आपल्या मित्रांनाही सांगा. जे कोणी मंडळी आपल्या भेट द्यायला येतील, मंदिराच्या दर्शनाला येतील, त्यावेळी आवर्जून या जिजामाता उद्यानाला देखील भेट द्या. खरंच तुम्हाला एक नवीन अनुभव इथे आल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. आणि इथे लहान मुलांची रेलचेल खूप आहे, देखील पाहायला मिळेल, त्यांचा आनंद पाहायला मिळेल आणि तुमच्या बालकांना देखील इथं या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तुम्ही आणू शकाल आणि दीपावलीच्या सुट्टीमध्ये देखील तुम्ही आणू शकाल असं मला वाटतं. आणि अशा प्रकारचं उद्यान आपल्या देखील भागामध्ये व्हावं याकरता तुम्हाला प्रेरणा इथून मिळेल आणि अशा पद्धतीचं सुसज्ज उद्यान अनेक ठिकाणी व्हावं आणि जे कोणी करून लोकांना एक प्रकारचं मनोरंजनाचं साधन उभं राहील असं मला वाटतं.